त्यांच्याबद्दल मला सुरुवातीला या ठिकाणी सांगायचं की त्यांचं वय वर्ष 89 आहे, 89 इयर्स ओल्ड आहे. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अजूनही ते एव्हरग्रीन चिरतरुण दिसतात, कारण कला ही माणसाला जिवंत ठेवण्याचं काम करते. ते जे वाद्य आहे ते श्वासानं वाजवलं जातं आणि सुरुवातीला सर्वांना विनंती करेन पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. मी पहिला प्रश्न खरं तर एक वडील आजोबांचं नात्याने मी आपल्याला दादा म्हणेन. दादा, तारपा म्हणजे काय? हे तारपा आमचं जे आता समोर देवासाठी, देव कोणचंही कार्य असेल, गणपतीचं असेल, दुर्गादेवीचं असेल, कोणतेही वाद्य, हे वाद्य सुवासाने वाजतं. वारा येतो तेव्हा झाड येतं, तसा त्याला सुवास दिला काय ते वाजतं. नर आणि मादी आहे, स्त्री पुरुष असं हे बनवलेलं आहे. हे माडाचं पात आहे आणि 2 बांबू आहे, बाई आणि पुरुष, आणि त्याला दुधी जोडलेले आहे. यांना दोन्ही आपल्या जसा शरीराला सुवास तेवढा त्याला श्वास घालायचा. आमचा हे नवशा पिंजोबा पहिलं वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायच्या, धाकल्याचा मुलगा लाडक्या वाजवायचा, लाडक्याचा मुलगा मी भिकल्या वाजवायचा. हे वाद्य आमचे वंशावर हे देवाधर्मानं पारुणपारी आहे. आता माझा नातू पंतू शिकतोय. बाकीचे लोक मी बरंचसं 60-70 लोक सगळं शिकवलं, पण तेवढी देवाची माहिती आणि देवाने जन्माला दिला आहे ते आपले मनाला विचार करून आपले विचार करायचा. विचाराला विचार केला तेव्हा विकसित हो. असं हे वाद्य मला तुम्हाला वाजवून दाखवायचं आहे. अजून एकच प्रश्न. हा, ठीक आहे, वाजवा वाजवा.